आज आपण BA थर्ड सेम अंतर्गत या ठिकाणी वेगनरचा खंडवहन सिद्धांत तर याविषयी आपण वेगनरचा खंडवहन सिद्धांत जो आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर या ठिकाणी भूखंडाच्या हालचालीच्या बाबतीमध्ये बेकन सर्वात प्रथम बेकन हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला। त्याने 1620 मध्ये किंवा 1620 मध्ये या ठिकाणी भूखंडांच्या ज्या हालचाली आहेत तर भूखंडांच्या हालचालीबद्दल याने बरीचशी माहिती घेतली होती व भूखंड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे भूखंड आहेत ते या ठिकाणी हालचाल होतात अशा प्रकारचे त्यांनी सर्वात प्रथम सांगितलं होतं किंवा 1620 मध्ये। पण जेव्हा 1620 मध्ये त्यांनी सांगितलं तर कारण हे जेव्हा त्याला शंका आली कारण की जेव्हा या ठिकाणी उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका हे जे भाग आहेत तर हे या ठिकाणी आफ्रिका जो खंड आहे तर या आफ्रिका खंडासोबत बरोबर नेमके या ठिकाणी जुळतात। सपोज आपण जशी एखादी वस्तू या ठिकाणी जशी टाकली आणि ती वस्तू पुन्हा कालांतराने जेव्हा आपण या ठिकाणी जवळ जोडण्याचा प्रयत्न केला तर हे याच ठिकाणी जेव्हा भाग असतील म्हणजे सारख्या आकाराच्या दोन्ही वस्तू असतील तर ह्या तसेच्या तसे दिसतील। त्याचप्रमाणे या ठिकाणी यांना हे असं वाटलं की जेव्हा या ठिकाणी जो दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आफ्रिका खंड आफ्रिका आणि या ठिकाणी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे जे दोन खंड आहेत हे आपण समजा पूर्वी एकामेकाला या ठिकाणी जसे जोडले तर एकमेक या ठिकाणी बरोबर एक्युरेट त्या ठिकाणी जुळतात अशा प्रकारचे त्यांना वाटलं व हे जेव्हा त्यांना वाटलं तर त्याच्यामुळे 1910 मध्ये काय केलं 1910 मध्ये ट्रेलर या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास केला व अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास करून या ठिकाणी अशा प्रकारचा अभ्यास केल्याच्या नंतर याला जे सिद्धांत आहे तर ह्या सिद्धांताला त्यांनी या ठिकाणी सिद्धांत बनवण्याचे जे कार्य आहे तर ह्या सिद्धांताला स्वरूप देण्याचे जे श्रेय आहे तर अल्फ्रेड वेगनर यांनी 1912 मध्ये केले। अल्फ्रेड वेगनरने जे कार्य केलं म्हणजे याला खरोखर जे सिद्धांताचं स्वरूप कोणी दिलं अल्फ्रेड वेगनरने दिलं। सर्वात प्रथम अशा प्रकारची कल्पना बेकन या शास्त्रज्ञांनी मांडली होती 1620 मध्ये। त्याच्यानंतर 1910 मध्ये ट्रेलर यांनी सुद्धा अशा प्रकारचा अभ्यास केला होता आणि हा अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा वाटलं की अशा प्रकारचे या ठिकाणी झालं असावं। अशा प्रकारचे जे दोन्ही खंड आहेत त्या दोन्ही खंड या ठिकाणी एकमेकांना जुळलेले असावे असं त्यांना वाटलं होतं मग त्यानुसार त्यांनी मग अशा प्रकारे 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर होता तर याने अशा प्रकारचा हा सिद्धांत मांडला व त्याने हा सिद्धांत मांडण्यासाठी म्हणूनच याला भूखंड वहनाचा सिद्धांत वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत असं म्हणून या ठिकाणी याला नाव लौकिक मिळालं किंवा 1912 मध्ये व 1912 मध्ये म्हणून हा सिद्धांत जो आहे याला या ठिकाणी भूखंड वहनाचा सिद्धांत म्हणून मांडण्यात आला। त्याच्यानंतर 1915 ते 20 या सिद्धांताचे जे रिलेशन आहे हे 1915 ते 1920 या कालखंडामध्ये 15 ते 20 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये याच्यावरती खूप चर्चा झाल्या यांनी जो सिद्धांत मांडला होता हे सिद्धांताकरिता यांनी जे पुरावे दिलेले होते या पुराव्यावर खूप चर्चा झाली व याच्यामध्ये जे काही दोष असतील ते दोष सुद्धा या ठिकाणी जनतेसमोर लोकांसमोर मांडण्यात आले व त्याच्यानंतर हा सिद्धांत हे झाला। त्याच्यानंतर मग जो पहिलं महायुद्ध झालं तर या पहिल्या महायुद्धामध्ये या ठिकाणी जे लोकांचं जे लक्ष होतं तर लोकांचं लक्ष याच्याकडे थोडं दुर्लक्षित झालं होतं। ठीक आहे। त्याच्यानंतर जेव्हा या ठिकाणी वेगनर हा जो शास्त्रज्ञ होता तर वेगनर हा भूवैज्ञानिक होता। भूवैज्ञानिक त्याचप्रमाणे या ठिकाणी हवामान शास्त्रज्ञ
भूवैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ. तर या ठिकाणी त्याच्याकडे जे दोन्ही कॅटेगरीचे होते, हवामानशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक. जेव्हा भूवैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ होता त्यामुळे त्यांनी खंड आणि महासागर, जे खंड आहेत आणि महासागर, खंड व महासागर यांच्यामध्ये जी अस्थिरता आहे तर हे या ठिकाणी एका ठिकाणी स्थिर नसून ते अस्थिर आहेत अशा प्रकारचे दोन्ही विकल्प त्याच्यासमोर होते. मग हे दोन्ही विकल्प जेव्हा त्याच्यासमोर होते, दोन्ही विकल्प त्या ठिकाणी असलेल्या नंतर त्या ठिकाणी खंड आणि महासागर यांच्यामध्ये जी स्थिरता आहे तर याचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करून त्यांनी हवामानाच्या जे बदलाचा एक संबंध होता त्याच्यासमोर हवामान बदल आणि त्याच्यानंतर खंडबल, हवामान बदल आणि खंडबल हे दोन प्रश्न त्याच्यासमोर होते. तर त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी जो हवामान बदल होता तर हवामान, कारण तो भूवैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ सुद्धा होता व त्याच्यामुळे त्याच्यासमोर की हे जे पूर्वीचे जे एकच जे खंड होते तर हे खंड काय झाले असावेत, वेगवेगळे झाले असावेत व त्यामुळे यातले जे हवामान जे आहे तर हवामानावरती त्यांनी अभ्यास केला होता. हवामानासोबत या ठिकाणी खंड वहनाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत त्याने चूज केला. म्हणून अशा प्रकारे त्याच्यासमोर एक पहिला जो त्यांनी जे दोन पर्याय होते, दोन पर्यायापैकी पहिला होता की भूखंड हे स्थिर आहे, भूखंड हे स्थिर आहे, भूखंड हे स्थिर आहे व हवामान जे आहे तर हवामानामध्ये फार मोठा बदल झालेला आहे, हवामानात फार मोठा बदल झालेला आहे. म्हणजे भूखंड हे काही आहे तर भूखंड हा स्थिर आहे आणि हवामान जे आहे तर हवामानामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. हा त्याच्यासमोर एक पर्याय होता. आणि दुसरं जे त्याचं मत होतं तर दुसरं मत असं होतं की या ठिकाणी हवामान स्थिर आहे, हवामान स्थिर आहे, हवामान स्थिर असून खंड अस्थिर आहे. म्हणजे हवामान आणि खंड, हवामान आणि खंड जे आहे तर या दोघांमधलं त्या ठिकाणी त्याच्यासमोर. तर याच्यापैकी मग काय केलं, जो वेगनर होता तर वेगनरने या ठिकाणी हा जो दुसरा विकल्प आहे तर हवामान स्थिर असून हे जे खंड जे आहे तर खंड अस्थिर आहे आणि खंड अस्थिर असल्यामुळे हे जे भूखंड आहे ते खंड आहे ह्या खंडांच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वहन झालेलं आहे अशा प्रकारचं मत त्याने म्हटलं. व त्याच्यानंतर त्याने हे जे म्हटलं तर भूमिखंडे आणि सिलिका जे आहे तर भूमिखंडे जे आहे तर भूमिखंडे आणि सागरतळ. तर भूमिखंड आणि सागरतळ जे दोन्ही भाग आहेत तर भूमिखंड हे जे आहे तर हे या ठिकाणी सिलिका आणि यादुमिनियम, भूमिखंड सिलिका व यादुमिनियम या दोन मूलद्रव्यांची बनलेली असावे अशा प्रकारचे मत कोणी याने मांडलं. कारण की सिलिका आणि यादुमिनियम जो आहे ते वजनाने थोडे काही आहे, वजनाने जो सागराचा तळभाग असेल तर या सागराच्या तळभागाच्या मानाने हे जे भूमिखंड आहे ते भूमिखंडे वजनाने हलके आणि भूमिखंडे वजनाने हलके असल्यामुळे ही या ठिकाणी तराफ्याप्रमाणे तरंगत असावी असं त्याने मत मानलं. मग या ठिकाणी जेव्हा सागर तळ आहे तर सागर तळामध्ये या ठिकाणी सिलिका व मॅग्नेशियम. तर सिलिका आणि मॅग्नेशियम हे जे दोन मूलद्रव्ये आहेत तर सिलिका आणि मॅग्नेशियम हे त्या ठिकाणी सागराच्या तळभागावरती असावे व त्या ठिकाणी सागराचा तळभाग म्हणूनच हा त्या ठिकाणी वजनाने जड असावा आणि जे भूमिखंडे आहेत तर हे भूमिखंडे वजनाने हलकी असावेत अशा प्रकारचं मत त्याने मांडलं. तर मग भूमिखंडे साहजिकच या ठिकाणी तरंगाप्रमाणे सागरावरती किंवा पाण्याच्या जलभागावरती तरंगत असावेत असं त्याला वाटतं व अशा प्रकारचं मत त्याने मांडून ही वेगनर सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वी, किती सुमारे 200 दशलक्ष म्हणजे 20 कोटी वर्षापूर्वी, सुमारे 20 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी 20 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी एकच हा जो संपूर्ण जी आपली पृथ्वी आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचे एकच
विशाल असा भूमिखंड होता. हा जे एकच विशाल भूमिखंड होता आणि हा एकच विशाल भूमिखंड त्याला वेगळ्याने पॅन्जिया असं नाव दिलं होतं. पॅन्जिया. तो पॅन्जिया हा काय होता, अशा प्रकारचा एकच सलग भूखंड होता आणि एकच जो सलग भूखंड आहे त्याला पॅन्जिया अशा नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर मग 13.5 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी पॅन्जियाचे काय झालं, पॅन्जियाचे या ठिकाणी 2 तुकडे झाले आणि पॅन्जिया विशाल जो भूमिखंड होता तर या पॅन्जिया विशाल भूमिखंडाचे 2 भागामध्ये रूपांतर झाले आणि हे जे 2 भागामध्ये रूपांतर झाले तर उत्तरेकडील जो भाग होता तर याला लॉरेन्सिया नावाने ओळखू लागले. उत्तरेकडील भागाला लॉरेन्सिया ओळखू लागले आणि जो दक्षिणेकडील भाग होता तर याला दख्खनचे पठार या नावाने. मग दख्खनचे पठार आणि लॉरेन्सिया हे 2 भाग झाले. तर अशा प्रकारचा जो लॉरेन्सिया जो भूमिखंड आहे तर हा लॉरेन्सिया भूमिखंड या ठिकाणी उत्तर अमेरिका जो भाग आहे तर उत्तर अमेरिका जो आहे तर उत्तर अमेरिका आणि युरेशिया ही खंडे त्याच्यामध्ये निर्माण झाली. उत्तर अमेरिका आणि युरेशिया. तर उत्तर अमेरिका आणि युरेशिया ही खंडे लॉरेन्सिया पासून निर्माण झाली. त्याच्यानंतर जे दख्खनचे जे पठार आहे तर दख्खनच्या पठारामध्ये या ठिकाणी दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलिया. म्हणजे याच्यापुढे जो उत्तर खंड जो होता, जो उत्तर विभाग होता, उत्तर विभागाचे म्हणजे लॉरेन्सियाचे 2 भाग झाले आणि लॉरेन्सियाचे 2 भाग होऊन या ठिकाणी उत्तर अमेरिका आणि युरेशिया हे 2 खंड निर्माण झाले. त्याच्यानंतर जे दख्खनचे पठार आहे तर दख्खनचे पठाराचे विखंडन झाले आणि या ठिकाणी दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर आफ्रिका, त्याच्यानंतर अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारचे या 4 भूमिखंडांची निर्मिती याच्यामुळे झाली. कशापासून तर दख्खनच्या पठारापासून. तर लॉरेन्सियापासून या ठिकाणी उत्तर अमेरिका आणि युरेशिया या 2 खंडांची निर्मिती झाली. अशा प्रकारचं मग त्या ठिकाणी व या ठिकाणी मग जेव्हा भूमिखंडांचे या ठिकाणी विखंडन झाले तर विखंडन झाल्यानंतर या ठिकाणी विखंडन झाल्यानंतर हे जे ॲल्युमिनियम आणि सिलिका हा जो भाग आहे तर हा भाग कशा प्रकारे या ठिकाणी वजनाने कमी घनतेचा आहे. तर सिलिका व मॅग्नेशियम जे आहे हे जास्त घनतेचे भाग असल्यामुळे हे सागर स्थळ बनले आणि हे या ठिकाणी भूमिखंडे बनली असावी अशा प्रकारचे त्याने. मग याच्याकरता त्यांनी वेगवेगळे पुरावे दिले. याच्याकरता जो त्याने पहिला पुरावा दिला ज्याला आपण भौगोलिक पुरावा म्हणतो. भौगोलिक पुरावा. तर भौगोलिक पुरावा त्यांनी देत असताना भौगोलिक पुरावा जेव्हा दिला तर या ठिकाणी अटलांटिक महासागराचा पूर्व आणि पश्चिम किनारा, जे अटलांटिक महासागर आहे तर अटलांटिक महासागराचा पूर्व आणि पश्चिम किनारा जो आहे तर हे एकमेकांना पूर्णपणे जुळत असल्याचे त्याला जो अटलांटिक महासागर तर अटलांटिक महासागराचे या ठिकाणी पूर्व व पश्चिम किनारा, पूर्व आणि पश्चिम किनारा जो आहे तर पूर्व आणि पश्चिम किनारा हे दोन्ही एकमेकांना या ठिकाणी जुळत असल्याचे त्याला दिसून आलं. म्हणजे यांचे जेव्हा आपण दोन्ही भाग बघितला तर हे दोन्ही भाग या ठिकाणी एकमेकांमध्ये जुळत असल्याचे हे त्यांच्या लक्षात आलं. व त्यामुळे दोन्ही भाग एकमेकांना जुळत असल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील जो ब्राझीलच्या किनारपट्टीचा भाग होता तर त्याच्यानंतर आफ्रिकेचा जो पश्चिम किनारपट्टीचा भाग यांना हे जवळ जसं आणलं. ब्राझीलची किनारपट्टी आणि दक्षिण आफ्रिकेचा जो भाग होता हे दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी जुळतात. म्हणजे दोन्ही भाग जेव्हा एकमेकांना तंतोतंत जुळत असतील तर त्याच्यामुळे हे दोन्ही भाग एकत्रित असावेत असं त्यांनी या ठिकाणी भौगोलिक पुराव्याद्वारे हे त्यांनी सिद्ध केले. त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तर भूगर्भशास्त्रीय पुरावा. भूगर्भशास्त्रीय पुरावा
तर या भूगर्भशास्त्रीय पुराव्यावरून या ठिकाणी या भागामध्ये एका भागामध्ये आढळणारी जी खनिज द्रव्ये असते ती खनिज द्रव्ये या ठिकाणी सुद्धा आढळतात। या ठिकाणी 1 2 3 4 हे जे या ठिकाणी जी खनिज द्रव्ये आहेत ती खनिज द्रव्ये या ठिकाणी आढळतात। या ठिकाणी जसे प्रकारच्या पर्वत रांगा आहेत त्याच प्रकारच्या पर्वत रांगा या ठिकाणी आढळतात। म्हणजे एकंदरीत हा जो भाग असेल या ठिकाणची खनिज संपत्ती आणि या ठिकाणची खनिज संपत्ती, इथं आढळणाऱ्या पर्वत रांगा, या पर्वत रांगांमध्ये आढळणारे खनिज, आढळणारे जे दगड असतील ते दगड या ठिकाणी आढळतात। या ठिकाणी जे दगड आढळतात ते दगड या ठिकाणी आढळतात। अशा प्रकारच्या त्याला दिसून व अशा प्रकारे त्याने म्हटलं की जे भूगर्भशास्त्रीय पुराव्यावरून हे जे दोन्ही खंडे आहेत तर हे दोन्ही खंड पूर्वीच्या काळामध्ये काय असावे, एकत्र असावे, अशा प्रकारचं त्याने या ठिकाणी भूगर्भशास्त्रीय पुराव्यावरून। त्याच्यानंतर तिसरं त्याने जे मत मांडलं तर पुराजीवशास्त्रीय पुरावा। तर पुराजीवशास्त्रीय पुरावा, तर या पुराजीवशास्त्रीय जो पुरावा आहे तर पुराजीवशास्त्रीय पुराव्याचे या ठिकाणी या भागामध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत आणि जे प्राणी असतील, इथं आढळणारे वनस्पती प्राणी आणि या ठिकाणी आढळणारे वनस्पती आणि प्राणी, जे वनस्पती आणि जे प्राणी या ठिकाणी मृत पावले असतील, या ठिकाणी जे काही वनस्पती प्राणी मृत पावले असतील तर यांचे या ठिकाणी जेव्हा आपण डीएनए रिसर्च केलं तर हे डीएनए रिसर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आणि यांच्यामध्ये दोघांमध्ये साम्यता आढळून आली व जेव्हा या दोघांमध्ये साम्यता आढळून आली, या ठिकाणी दोघांमध्ये जेव्हा साम्यता आढळून आली तर हे साम्यता आढळून आल्यामुळे, दोघांमध्ये साम्यता आढळून आल्यामुळे हे जे दोन्ही भाग आहेत तर हे दोन्ही भाग सारखेच असावे, दोन्ही भाग या ठिकाणी सारखे असावेत, अशा प्रकारचं मत या ठिकाणी पुराजीवशास्त्रीय पुरावे आहे त्याची अवलंबून। त्याच्यानंतरचा जो चौथा आहे जीवशास्त्रीय पुरावा। तर जो जीवशास्त्रीय पुरावा जो मांडलेला आहे तर जीवशास्त्रीय पुराव्यामध्ये या ठिकाणी जे या ठिकाणी जो स्केलिडेरिया, तर स्केलिडेरिया या ठिकाणी जे पक्षी होते तर हे जे पक्षी आहेत या ठिकाणी फ्लेमिंग नावाचे पक्षी राहत होते। तर 15-20 वर्षाच्या त्याच्यापूर्वी किंवा 15-20 कोटी वर्षाच्या पूर्वीची जी गोष्ट आहे, या ठिकाणी जे फ्लेमिंग नावाचे जे पक्षी राहतात, मग हे जे फ्लेमिंग नावाचे पक्षी या ठिकाणावरून जेव्हा पश्चिमेकडे या ठिकाणावरून जेव्हा पश्चिमेकडे इथं उडून जातात आणि या ठिकाणी आता सागराचा भाग मोठा असल्यामुळे या ठिकाणी मरून पडतात। कारण पूर्वीच्या काळामध्ये हा जो भाग असेल हा भाग जवळजवळ होता, त्याच्यामुळे पक्ष्यांना या ठिकाणापासून या ठिकाणी उडण्याकरिता या ठिकाणी जागा चान्सेस चांगले होते। परंतु आता सध्याच्या काळामध्ये हे जे फ्लेमिंग नावाचे पक्षी या ठिकाणावरून याच बाजूला उडतात, म्हणजे यांचे जे पूर्वज होते, यांचे पूर्वज सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये याच भागाकडे पश्चिमेकडच्या दिशेने त्या ठिकाणी स्थलांतरित करत होते। म्हणून आजही फ्लेमिंग नावाचे जे पक्षी आहेत ते त्याच भागाकडे या ठिकाणी काय करतात, या ठिकाणी उडान भरतात। म्हणून अशा प्रकारचे जीवशास्त्रीय पुराव्यावरून। त्याच्यानंतर भूपृष्ठ नीती आणि शास्त्रीय पुरावा। तर भूपृष्ठ नीती आणि शास्त्रीय पुरावा पाचवा आहे भूपृष्ठ नीती व शास्त्रीय पुरावा। तर भूपृष्ठ नीती आणि शास्त्रीय पुरावा जो आहे तर या ठिकाणी जेव्हा दोन्ही खंड आहेत तर या दोन्ही खंडांमधलं जे अंतर आहे तर हे दोन्ही खंडांमधलं अंतर जसं ग्रीनलँड आहे आणि ग्रीनलँडच्या नंतर त्या ठिकाणी अजून आहे ग्रीनलँड आणि उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड जो आहे तर उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड यांच्यामध्ये जे अंतर आहे तर हे अंतर या ठिकाणी आपल्याला वाढत असल्याचं सध्या दिसून येत आहे। जेव्हा शास्त्रीय पुराव्यावरून आपण बघितलं तर या दोन खंडांमधलं जे अंतर आहे ग्रीनलँड आणि उत्तर अमेरिकेमधलं जे अंतर आहे तर हे अंतर सध्या वाढत असल्याचे दिसून येते। जसं आता आपण पेपरमध्ये बघितलं तर माउंट एव्हरेस्टची उंची जी आहे तर या ठिकाणी 84 सेंटीमीटरने वाढत असल्याचे दिसून आलं। आजच्या पेपरमध्ये आपण न्यूज बघितली, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की माउंट एव्हरेस्ट हा जो शिखर आहे हिमालयामध्ये तर त्याची उंची वाढत असल्याचे दिसून येते। त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रीनलँड आणि उत्तर अमेरिका जो आहे तर यांच्यामधलं अंतर सुद्धा वाढत असल्याचं। त्याच्यानंतर मग आहे हवामानशास्त्रीय पुरावा। हवामानशास्त्रीय पुरावा
तर जो हवामानशास्त्रीय पुरावा आहे या ठिकाणचे हवामान आणि या ठिकाणचे हवामान या दोन्ही ठिकाणचे जे हवामान आहे म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये जे नद्यांमुळे खनन कार्य झालं होतं आणि नद्यांच्या खनन कार्यामुळे जे विविध भूरूपांची इथं निर्मिती झाली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नद्यांच्या खनन कार्यामुळे या ठिकाणी सुद्धा 3 भूरूपे आढळतात। या ठिकाणी ज्या हिमनद्या होत्या तर हिमनद्यांमुळे या ठिकाणी जे खनन कार्य झालेली आहे तीच खनन कार्य या भागामध्ये सुद्धा झाल्याचे आढळते। म्हणजे दोन्ही भागामध्ये जे खनन कार्य आहे ते खनन कार्य सारख्याच प्रकारचे आहे आणि सारख्याच प्रकारचे खनन कार्य असल्यामुळे या ठिकाणचे हवामान आणि या ठिकाणचे हवामान सुद्धा एकत्रित दिसल्या अशा प्रकारे त्याच्यामुळे वेगनर यांनी हे मान्य केलं की वेगनरच्या मतानुसार जे दोन्ही भूखंडे आहेत तर हे दोन्ही भूखंडे अशाच प्रकारचे म्हणजे एकाच ठिकाणचे असावेत असं त्यांचं मत आहे। याच्याकरिता त्यांनी एक नकाशा सुद्धा काढून दिलेला आहे। त्या नकाशाची कापी मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये अपलोड करणार। त्याच्यानंतरचं मग आहे जो वेगनरचा खंडवहन सिद्धांत होता तर या खंडवहन सिद्धांतामध्ये याच्यावर टीका झाली। तर याच्यावरती ज्या टीका झाल्या तर खंडवहन सिद्धांतावरील आक्षेप तर सिद्धांतावरती जे आक्षेप घेण्यात आला तर त्याच्यापैकी पहिला जो आक्षेप आहे तर वेगनर यांनी सांगितलं की जे खंडांचे जे वहन होते मग हे खंडांचे वहन होते तर हे या ठिकाणी इतके सारे जेव्हा खंड आहेत आणि ह्या इतक्या मोठ्या खंडाचे जेव्हा वहन झालं तर याच्यामध्ये कोणती शक्ती अंतर्गत शक्ती कार्यरत होती त्या शक्तीचं म्हणजे आतमधल्या भागामध्ये जी कुठली शक्ती असेल या ठिकाणी कोणत्या शक्तीमुळे खंडांचे वहन झाले शक्तीमुळे खंड वहन झाले त्याचा पुरावा दिलेला नाही। या ठिकाणी ज्या शक्तीमुळे या ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी खंडांचे वहन झाले तर अशा प्रकारचे त्याच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे त्यांनी याचे एक्सप्लेनेशन जे आहे तर ते एक्सप्लेनेशन दिलेलं नाही। त्याच्यानंतर दुसरं जे आहे वेगनरने जे खंडवहन जे सांगितलं तर हे खंडवहन याच्या मतानुसार फक्त उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे झाले असावे। वेगनरच्या मतानुसार खंडांचे जे वहन आहे फक्त या ठिकाणी उत्तरेकडे झाले आणि या ठिकाणी पश्चिमेकडे झाले। फक्त उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे खंडांचे वहन झाले असं याचं मत वेगनरचं आहे। परंतु आताच्या शास्त्रीय पुराव्यावरून जे शास्त्रीय पुरावे मिळालेले आहेत तर त्या शास्त्रीय पुराव्यावरून या ठिकाणी खंड जे आहेत उत्तरेकडे दक्षिणेकडे पूर्वे आणि पश्चिमेकडे चारही दिशेला खंडांचे वहन झालेलं आहे। याच्यामुळे याने जे मत मांडलं की खंडांचं वहन फक्त उत्तर आणि पश्चिमेकडे झालं तर हे मत त्याचे खोडून काढलं। म्हणून अशा प्रकारे त्याच्यानंतर तिसरे जे मत मांडलं तर अटलांटिक महासागराचे जे दोन्ही किनारे आहेत तर या दोन्ही किनाऱ्यावरती जो पूर्व आणि पश्चिम किनारा आहे तर पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर दोन्ही किनाऱ्यावरचे आपण बघितलं तर दोन्ही किनाऱ्यावरती जे साम्य असेल हे साम्य जसेच्या तसं आढळून येत नाही। वेगनरने जे म्हटलं की दोन्ही किनाऱ्यावरती जी काही साम्यता आहे तर ही साम्यता त्या ठिकाणी आढळून येत नाही तर याच्यामध्ये बरीचशी जी विसंगती आहे तर बरीचशी विसंगती या ठिकाणी आढळून येत आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे हे जे या ठिकाणी याने असं सुद्धा सांगितलं की या ठिकाणी जे दोन्ही खंड आहेत तर अटलांटिक महासागराच्या या ठिकाणी पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा तर या ठिकाणी 15 अंशाचा फरक या ठिकाणी दाखवत आहे। जेव्हा 15 अंशाचा या ठिकाणी फरक दाखवत आहे म्हणजे 15 अंशाचा जो फरक आहे हा इथं दिसतो आहे की अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम किनारा जो आहे तर या ठिकाणी तर अशा प्रकारे भूखंड आणि महासागर यांची जी निर्मिती आहे तर यांच्या निर्मितीच्या वितरणासंबंधी यांनी जो प्रयत्न केलेला आहे वेगनरने जो प्रयत्न केलेला आहे तर हे अशा प्रकारच्या जगामध्ये पहिला प्रथम सिद्धांत मांडण्याचे जे कार्य होतं हे या ठिकाणी वेगनरने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे जे शास्त्रज्ञ आहेत तर बरेचसे शास्त्रज्ञांना अशा प्रकारचे मत मांडल्यामुळे बरेचसे शास्त्रज्ञ या ठिकाणी वेगनरकडे आकर्षित झाले। त्याच्यानंतर 1950च्या नंतरचे जे आपण बघत आहोत तर 1950च्या नंतर या ठिकाणी वेगनर यांनी मांडलेले जे विचार आहेत तर ह्या विचारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळकटी मिळालेली आहे। तर अशा प्रकारे अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला जो
कधी कधी याच्यावरती शॉर्ट आन्सर सुद्धा विचारले जातात. तर अशा प्रकारे याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी ठीक आहे.